ठिकाणी केलेली आहे। डॉक्टर आमचे सावंत हे वैद्यकीय सेवा देत असताना 16 गावांच्या मध्ये अनेक वर्षापासून सुवर्णकन्या अभियान ते राबवत आहेत। या अभियानाअंतर्गत ज्या दाम्पत्यांनी एका मुलीवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेली आहे त्या दाम्पत्याच्या मुलीच्या नावावर प्रशांत क्लिनिक तर्फे माझ्या माहितीप्रमाणे 15,000 रुपये त्या ठेवली जाते। आणि ज्या दाम्पत्यांनी 2 मुलींवर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केलेली आहे त्यांच्या नावावर मुलींना प्रशांत क्लिनिक तर्फे आजन्म मोफत वैद्यकीय सेवा ही पुरवण्यात येते। आणि सातारा जिल्हा कोरेगाव विठ्ठलवाडी परिसरात गेल्या 25 वर्षापासून अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम त्यांनी राबवलेले आहेत। आतापर्यंत 1 लाख रुग्णांच्यावर मोफत उपचार त्यांनी केलेले आहेत। वैद्यकीय आणि सामाजिक विषयावर सातत्याने त्यांचं लिखाण चालतं आणि उल्लेखनीय बाब त्या बाबतीमध्ये त्यांची आहे। आता एवढं चांगलं काम केल्यानंतर बायको कशाला रे भांडते? उलट बायकोला त्या ठिकाणी एक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठं योगदान देणाऱ्या अशा अनेक मान्यवरांना तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी केल्या। माझ्याकडे अर्थ खातं आहे त्यामुळे या भागातील सर्वांनी विकासाच्या करता देखील मी निधीची कुठं कमतरता पडू देणार नाही अशा प्रकारची खात्री आणि शब्द देखील मी देतो। या पुढच्या कालखंडात देखील आमचे डॉक्टर वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रात असंच दर्जेदार काम करत राहतील त्याच्याबद्दल त्यांनी स्वतः सुतोवाच केलेला आहे। पंडिता रमाबाई समाज प्रबोधन संस्था आणि यापुढे अशाच प्रकारचं भरीव सामाजिक शैक्षणिक कार्य ते होत राहील। त्याच्यामध्ये आज जे काही कार्यक्रम आहे मला इथं आता लालासाहेब नलोडे माझे मोरकीचे पण लोक आहेत, माझे मोरगावचे पण लोक आहेत। त्यामध्ये मी मोरगावला रयत शिक्षण संस्थेची एक वास्तू तिथं दयनीय अवस्था झाली त्याच्यावर बांधतोय। कारण मी परवा गेलेलो होतो, जवळपास गुडघाभर ते पाणी तिथं जात आहे। लवणात ती शाळा आहे, एका बाजूच्याही चांगली पण ते काम मी CSRच्या माध्यमातून ओपन करतोय। त्याचबरोबर मी मूर्तीचा प्लॅन सगळा बदललेला। मूर्तीमध्ये तुम्ही जे काही मला नकाशा जो दाखवला मला सगळं तर त्याच्यामध्ये आत्ताची शाळा सोडून जुनी जी शाळा आहे त्याच्या मागच्या बाजूला मी ती शाळा करतोय प्राथमिक शाळा। नंतर ही सगळं मी पाडून टाकलं जे पुढचं आहे ते म्हणजे या मुलांना खेळायला ग्राउंड वेगळं राहील, हायस्कूलवाल्यांना वेगळं राहील। ते इंग्रजांना मी सांगितलेलं तर मला मित्रांना प्लॅन पण अमोल त्याच्यामध्ये ते इंग्रज CSR मधनं आपल्याला निधी देता येतात त्या दोन्ही शाळा आपण घेतो तर त्याच्याबद्दल त्यांना तुम्ही विचारा, फोनवर विचार करा। तुम्ही पुण्यात असतात तेही पुण्यात असतात ते बोलून कसं कसं त्याचं डिझाईन साधारण पहिल्या मोरगावच्या पहिल्याच शाळेला साजेसच असं L टाईप आपल्याला करायचंय ते तिथं तशा पद्धतीनं करायला सांगितलेलं आहे। आणि दोन्हीच्या अतिशय बारकावे बघून त्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत। ते लवकरच काम त्या बाबतीमध्ये सुरू होईल। आता मोरे साहेबांनी पण वेगवेगळ्या गोष्टीचा उल्लेख इथं केलेला आहे। त्याबद्दल मला एवढंच सांगायचं आहे की मी बारामतीत असताना एकदा मास्टर प्लॅन करून आकाश असेल किंवा कुणी इतर माझे सहकारी असतील त्यांनी माझ्याबरोबर बसावं आणि त्याच्यानंतर मग कशा पद्धतीनं अलीकडच्या काळामध्ये माझी ओळखी वाढलेल्या आहेत। माझ्या तुमच्यामुळंच मी अनेकांच्या पर्यंत पोहोचू शकतो, शब्द टाकू शकतो, त्यांना बोलू शकतो। त्यांच्याकडं मोठ्या प्रमाणावर CSRचा निधी त्या बाबतीमध्ये असतो आणि त्याच्यातनं आपण टप्प्याटप्प्याने कुठल्याला प्रायोरिटी द्यायची, कुठलं फर्स्ट प्रायोरिटी, कुठली सेकंड प्रायोरिटी अशा पद्धतीनं आपण पुढे जाण्याचं काम करू अशा प्रकारची ग्वाही मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या उपस्थित असणाऱ्या सहकार्यांना देतो। पुन्हा एकदा डॉक्टर संजय सावंत आणि सौभाग्यवती नीताताई सावंत यांचं मी अभिनंदन करतो, त्यांना पुढील वाटचालीच्या करता शुभेच्छा देतो। आणि ज्या उद्देशाने ही संस्था माननीय विजयराव मोरे साहेबांनी अलकाताईंनी काढलेली आहे ते त्यांचं स्वप्न साकार करण्याच्या करता आम्ही सगळेजण कटिबद्ध राहू अशा प्रकारचा शब्द देतो आणि थांबतो।